नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी तांत्रिक अति संभाव्य प्रश्न उत्तरे आपण बघत आहोत। याआधी आपण काही सराव प्रश्नसंच सुद्धा घेतलेले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे। आणि नवी मुंबई महानगरपालिका भरती या नावाने प्लेलिस्ट सुद्धा बनवली आहे, त्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जाईल। तर नवी मुंबई महानगरपालिका भरतीचे परीक्षेच्या तारखा ह्या जाहीर झालेल्या आहे आणि आपल्याकडे फक्त परीक्षेसाठी खूप कमी दिवस बाकी राहिलेले आहे। तर जेवढे जास्त तांत्रिक प्रश्नांचा सराव करता येईल तेवढा जास्तीत जास्त तांत्रिक प्रश्नांचा सराव हा करायला पाहिजे। तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, WHO मते सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेसाठी प्रत्यक्षात किती टक्के लोकांची जबाबदारी असते? पर्याय दिलेले आहे, ए 100%, बी 75%, सी 50% आणि डी 25%। तर WHO मते सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेसाठी प्रत्यक्षात 50% लोकांची ही जबाबदारी असते, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 50%। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, सॅनिटेशन चेनमध्ये खालीलपैकी कोणता टप्पा समाविष्ट नाही? ऑप्शन दिलेले आहे, ए संकलन, बी वाहतूक, सी वितरण, डी प्रक्रिया। तर सॅनिटेशन चेनमध्ये वितरण हा जो टप्पा आहे हा टप्पा समाविष्ट नाही, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, वितरण। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, जागतिक हात धुण्याचा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक हात धुण्याचा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन दिलेले आहे, 1 ऑक्टोंबर, बी 15 ऑक्टोंबर, सी 14 नोव्हेंबर, डी 5 जून। तर जागतिक हात धुण्याचा दिवस हा 15 ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 15 ऑक्टोंबर। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजनेचा भाग कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? तर पर्याय दिलेला आहे, पर्यावरण मंत्रालय, बी आरोग्य मंत्रालय, सी ग्रामीण विकास मंत्रालय आणि डी नगर विकास मंत्रालय। तर बघा स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजनेचा भाग, तर या प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं आहे, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजनेचा भाग हा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? तर ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत येतो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ग्रामीण विकास मंत्रालय। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, सार्वजनिक शौचालये स्वच्छ न ठेवल्यास कोणता रोग वेगाने पसरू शकतो? पर्याय दिलेला आहे, ए अतिसार, बी मधुमेह, सी डेंग्यू आणि डी त्वचा रोग। तर सार्वजनिक शौचालये स्वच्छ न ठेवल्यास अतिसार हा जो रोग आहे हा वेगाने पसरू शकतो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, अतिसार। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे, मलनिस्सारणासाठी प्रचलित वैज्ञानिक पद्धत कोणती आहे? मलनिस्सारणासाठी प्रचलित वैज्ञानिक पद्धत कोणती आहे? पर्याय दिलेले आहे, ए टाकणे, बी उकळवणे, सी सेप्टिक टँक आणि डी आहे पाण्यात मिसळणे। तर मलनिस्सारणासाठी प्रचलित वैज्ञानिक पद्धत आहे सेप्टिक टँक, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, सेप्टिक टँक। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे, खालीलपैकी कोणता सूक्ष्मजीव दूषित पाण्यात आढळतो? ऑप्शन दिलेला आहे, ए HIV, बी कोलीफॉर्म, सी टिटॅनस, डी रेबीज। तर कोणता सूक्ष्मजीव हा दूषित पाण्यात आढळत असतो? तर कोलीफॉर्म हा हा सूक्ष्मजीव आहे हा दूषित पाण्यामध्ये आढळतो, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, कोलीफॉर्म। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, बायोमेडिकल वेस्टसाठी कोणत्या रंगाचा डब्बा वापरला जातो? बायोमेडिकल वेस्टसाठी कोणत्या रंगाचा डब्बा वापरला जातो? ऑप्शन दिलेले आहे, ए हिरवा, बी लाल, सी निळा आणि डी काळा। तर बायोमेडिकल वेस्टसाठी लाल रंगाचा डब्बा वापरला जातो, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, लाल। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, स्वच्छतेच्या अभावामुळे भारतात दरवर्षी अंदाजे किती मृत्यू होतात WHO अंदाजानुसार? तर पर्याय दिलेले आहे, 1 लाख, बी 5 लाख, सी 2 लाख आणि डी 10,000। तर स्वच्छतेच्या अभावामुळे भारतामध्ये दरवर्षी अंदाजे 2 लाख एवढे मृत्यू होतात WHO अंदाजानुसार, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 2 लाख। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, स्वच्छता आणि आरोग्य यातील संबंध कशावर अवलंबून असतो? पर्याय दिलेला आहे, ए तापमानावर, बी स्वयंपाक पद्धतीवर, सी पाणी आणि मलमूत्र व्यवस्थापनावर
आणि डी आहे आहाराच्या रंगावर. तर स्वच्छता आणि आरोग्य यामधील संबंध पाणी आणि मलमूत्र व्यवस्थापनावर अवलंबून असतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, पाणी आणि मलमूत्र व्यवस्थापनावर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. गावांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव असण्यामागील मुख्य कारण कोणते? ऑप्शन दिलेले आहे भूजलाची कमतरता, बी आर्थिक अडचणी, सी हवामान आणि डी आहे विद्युत समस्या. तर गावामध्ये स्वच्छतागृहांचा अभाव असण्यामागची मुख्य कारण आहे आर्थिक अडचणी. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, आर्थिक अडचणी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे. स्वच्छता अभावामुळे होणारा प्रमुख बालरोग कोणता आहे? ऑप्शन दिलेला आहे खोकला, बी कावीळ, सी अतिसार आणि डी क्षय. तर स्वच्छता अभावामुळे होणारा प्रमुख बालरोग आहे अतिसार. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 दिलेला आहे. WHO नुसार पिण्याचे पाणी शुद्ध समजले जाते जेव्हा त्यात कोलिफॉर्म किती असतो? ऑप्शन दिले आहे ए 10/100 ml, बी 0/100 ml, सी 50/100 ml आणि डी 100/100 ml. तर WHO नुसार पिण्याचे पाणी शुद्ध समजले जाते जेव्हा त्यात कोलिफॉर्म हे 0 ते 100 ml असते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 0 ते 100 ml. त्यानंतर आहेच प्रश्न क्रमांक 14. स्वच्छता पाळणाऱ्या शाळांना भारत सरकार कोणता सन्मान देते? ऑप्शन दिलेले ए सुवर्णपदक, बी ग्रीन स्कूल अवॉर्ड, सी स्वच्छ विद्यालय पुरस्कार आणि डी बाल कल्याण प्रमाणपत्र. तर स्वच्छता पाळणाऱ्या शाळांना भारत सरकार स्वच्छ विद्यालय पुरस्कार हा सन्मान देत असते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, स्वच्छ विद्यालय पुरस्कार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे. स्वच्छतेच्या जागरूकतेसाठी दरवाजा बंद ही मोहीम कशाशी संबंधित आहे? ऑप्शन दिलेला आहे जलसंधारण, बी उघड्यावर शौच थांबविणे, सी शुद्ध पाणी आणि डी जैविक शेती. तर स्वच्छतेच्या जागरूकतेसाठी दरवाजा बंद ही मोहीम उघड्यावर शौच थांबविणे या घटकाशी संबंधित आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, उघड्यावर शौच थांबवणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 दिलेला आहे. भारत सरकारने ODF म्हणजे काय घोषित केले? ऑप्शन दिले आहे एक ए आहे ओपन डोअर फॅसिलिटी, बी ओव्हर ड्रेनेज फ्लो, सी ओपन डिफेक्शन फ्री आणि डी ऑर्गॅनिक डेव्हलपमेंट फोरम. तर भारत सरकारने ODF म्हणजे काय घोषित केले? तर ओपन डिफेक्शन फ्री. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ओपन डिफेक्शन फ्री. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. प्लास्टिक कचऱ्याच्या पर्यावरणावर परिणाम टाळण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? ऑप्शन दिलेले ए जाळणे, बी पुन्हा वापरणे, सी पाण्यात टाकणे आणि डी जमिनीत गाडणे. तर प्लास्टिक कचऱ्याच्या पर्यावरणावर परिणाम टाळण्यासाठी पुन्हा वापरणे ही पद्धत वापरली जाते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, पुन्हा वापरणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18. स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा कोण राबवते? स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा कोण राबवते? ऑप्शन दिलेले आहे WHO, बी युनिसेफ, सी नीती आयोग, डी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय. तर स्वच्छ सर्वेक्षण ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय राबवत असते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19. ट्विन पीट लॅट्रिन प्रणालीचा फायदा काय आहे? ट्विन पीट लॅट्रिन प्रणालीचा फायदा काय आहे? ऑप्शन दिलेले आहे जास्त खर्च, बी पाणी अपव्यय, सी मलाचे सुरक्षित व्यवस्थापन, डी अधिक जागा लागते. तर ट्विन पीट लॅट्रिन प्रणालीचा फायदा आहे मलाचे सुरक्षित व्यवस्थापन. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मलाचे सुरक्षित व्यवस्थापन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये SLWM चा अर्थ काय आहे? तर स्वच्छ भारत मिशनमध्ये SLWM चा अर्थ काय? तर ऑप्शन दिलेला आहे सॉलिड अँड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, बी आहे स्मॉल लेवल वेस्ट मिशन, सी आहे सस्टेनेबल लाईफ विथ मॅनेजमेंट आणि डी आहे सेफ लोकल वॉटर मॅनेजमेंट. तर SLWM चा अर्थ आहे सॉलिड अँड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, सॉलिड अँड लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट.
तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत चला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.